तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर काही पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन बाकी आहे. बहुतेक माझ्यामध्ये 3-4 पॅटर्न बाकी आहे. ते ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही घ्या आणि त्याच्याबद्दल काही डाऊट असेल ना तर डायरेक्टली माझ्या नंबर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा की काही क्वेश्चन तुम्हाला जमले नाही तेच क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करू. कारण की पॅटर्न प्रिंटिंग लिमिटच नाही, त्याच्यात किती पण क्वेश्चन घेतले ना तरी तुम्ही करत बसाल असं आहे. पण जेवढं पायथॉनमध्ये गरजेचे होते तेवढे केले. अजून ज्यांना काही फक्त लॉजिकल पार्ट बघायचं असेल ना तुम्ही याच्यात पण बघू शकता. कशामध्ये मी सी प्रोग्रामिंगमध्ये पण पॅटर्न प्रिंटिंगचे खूप सारे क्वेश्चन घ्यायले. पण पायथॉनमध्ये एवढे लिमिटेड आहे. पायथॉन DAची थोडी सिरीज आहे, आपली पायथॉनची सिरीज आहे. कोर पायथॉन आणि ॲडव्हान्स पायथॉन 2 गोष्टी घ्यायच्या आपल्याला. ऑलमोस्ट मी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात घेतलेचे प्रॉपर पॅटर्न प्रिंटिंगचे पण बरेचसे क्वेश्चन घेतले. काही 2-3 क्वेश्चन बाकी वाटतं. ते एक पॅटर्न इन्व्हर्ट पिरॅमिड आणि ते पिरॅमिड सिम्पल पिरॅमिडवाले बाकी आहे. ते क्वेश्चन तुम्ही एकदा ट्राय करा, नाही जमले तेव्हा मला विचारा. बाकी ते इझीच आहे, फक्त एकच कंडिशन इफमध्ये चेंज करायचं. बाकी तुम्हाला स्टार कोड प्रिंट करायची याची कंडिशन बघायची आहे. बाकी इफ आणि एल्स, जी स्टार प्रिंट करायची ती इफमध्ये द्या आणि अदरवाईज एल्समध्ये द्या. हे झालं आपलं मागच्या लेक्चरमधलं समराईज मी एक करून दिलं. वाटलंच तर मी त्याचं लेक्चर पण घेऊ शकतो. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याचं लेक्चर पण घेऊ शकतो. आता मेन आहे आपल्याला फंक्शन इन पायथॉन. तर हे आपल्याला बघायचं. पहिली गोष्ट, फंक्शन म्हणजे काय असतो. फंक्शन म्हणजे की असा कोड, पीस ऑफ कोड जो आपण काय की एका ठिकाणी डिफाईन करून त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कॉल करू शकतो. म्हणून त्याच्यामुळे काय वाटते की फंक्शनमुळे आपली रियुजेबिलिटी वाढते, की एकच कोड आपण एक ठिकाणी डिफाईन करून दिला तो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काय कॉल करू शकतो. जसं की प्लंबर आहे. प्लंबरचं काम काय आहे की आपलं जे इरिगेशन काही प्रॉब्लेम जर आला, पाणी वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो सॉल्व्ह करणं. तर आपण काय करतो, जेव्हा मला प्लंबरची गरज आहे तेव्हाच त्या प्लंबरला कॉल करतो. सेम फंक्शन, जेव्हा मला फंक्शन ॲडिशनची गरज तेव्हाच मी ॲडिशनच्या फंक्शनला कॉल करेल, अदरवाईज नाही कॉल करणार. तर अशा प्रकारे काय फंक्शन हा डिफाईन केला जातो. फंक्शनची मेन कन्सेप्ट हीच आहे की ज्यामुळे काय रियुजेबिलिटी तुमची वाढते. काय होतं, रियुजेबिलिटी वाढते. आता या फंक्शनची मेन तुम्हाला फंक्शन म्हणजे काय हे तुम्हाला मी ते लिहून देतो व्यवस्थितपणे. सगळ्यात पहिलं फंक्शन म्हणजे काय आहे फंक्शन म्हणजे स्पेसिफिक काम करणारा कोडचा ब्लॉक जो पुन्हा पुन्हा वापरता येतो. काय फंक्शन म्हणजे काय, पीस ऑफ कोड आणि जो काय आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतो आणि केव्हा कॉल करून आपल्याला वापरता येतो. काय करता येतो, कोडचा ब्लॉक आहे जो आपण काय करतो मेनी टाइम्स इट कॅन बी यूज करू शकतो बाय युझिंग कॉल दी फंक्शन. काय कॉल करून आपण तो मल्टिपल टाइम्स हा यूज करू शकतो. मेन त्याचा फायदा असा आहे की कोड रियुजेबिलिटी वाढते आपली. काय वाढतो, कोडचा रियूज आपला वाढतो. एकाच ठिकाणी फंक्शन डिफाईन करून दिलं, मल्टिपल टाइम्स त्याला काय आपण यूज करू शकतो. दुसरा जर बेनिफिशियल घेतला की प्रोग्राम आपला शॉर्ट अँड क्लीन त्याच्यामुळे दिसलो. प्रोग्राम काय शॉर्ट अँड क्लीन त्याच्यामुळे दिसतो. नेक्स्ट तुम्ही बेनिफिट बघितलं, कारण एखादी गोष्ट परत परत लिहिण्यापेक्षा चांगलं आहे ना की एका ठिकाणी डिफाईन करून द्या, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला काय यूज करा. नंतर तुम्ही बघितलं तर डिबगिंग थोडं इझी होऊन जातं. काय होतं, डिबगिंग फंक्शनमुळे इझी होतं. नेक्स्ट तुम्ही बघितलं तर काय, नेक्स्ट तुम्ही घेतलं तर लॉजिक डिवाईड करता येतं. म्हणजे की एका ठिकाणी ॲडिशन, एका ठिकाणी सबट्रॅक्शन, एका ठिकाणी मल्टिप्लिकेशन, असं काय लॉजिक आपण डिवाईड करू शकतो. लॉजिकला काय करतं, डिवाईड करता येतं. तर हे झाले फंक्शनची डेफिनेशन, की असा स्पेसिफिक काम करणारा कोडचा ब्लॉक जो एका ठिकाणी डिफाईन केलेला आहे आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काय कॉल करू शकतो, त्यालाच काय म्हणतो फंक्शन म्हणतो. त्याच्यामुळे आपल्या काय कोडची रियुजेबिलिटी वाढते, प्रोग्राम शॉर्ट आणि क्लीन आपल्याला दिसतो, डिबगिंग त्याच्यामध्ये इझी जातं आणि लॉजिक हे डिवाईड केल्यामुळं आपल्याला स्पेसिफिक कोणता पोर्शन हा काम करतो त्याच्यात काही गडबड आहे का डायरेक्टली आपण काय बघू शकतो. समजलं. तर हे झालं सिम्पलचं फंक्शनचं थेरीवाला पार्ट. आता मेन आहे फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे पायथॉनमध्ये तो बघू. फंक्शन सिंटॅक्स, तर इथं नॉर्मल सी लँग्वेजमध्ये डायरेक्टली आपण काय व्हाईड मेन असं करू, व्हाईड ॲड असं करतो. पण इथं फंक्शनसाठी तुम्हाला काय करावं लागतं, डेप नावाचं एक कीवर्ड, रिझर्व कीवर्ड यूज करावं लागतं. डेप नावाचं काय पायथॉनमध्ये एक रिझर्व कीवर्ड यूज करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहिता, फंक्शनचं नाव, तुम्हाला जे पण नाव पाहिजे ना ते नाव देऊ शकता. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, सम, डिस्प्ले वगैरे तुम्हाला जे नाव द्यायचं ना तुम्ही ते नाव देऊ शकता. आणि नंतर इथं असतो आपले एक पॅरामीटरसाठी एक ब्लॉक बनलेला असतो.
कशासाठी? पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे काय? जी आपण खालून जर एखादी गोष्ट पास केली, जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा जर एखादी गोष्ट पास केली, त्याला रिसीव्ह करण्यासाठी वरती काय बनावं लागतं आपल्याला? पॅरामीटर इथं बनावं लागतं. आणि इथं आपण देतो कोलन, आपण देतो कोलन. दिल्यानंतर तुम्ही काय इथं फंक्शनचं काय जे काय लॉजिक आहे, तुम्ही फंक्शनची जी बॉडी आहे, बॉडी म्हणू शकता, फंक्शनची जी बॉडी आहे ती इथं लिहू शकता, फंक्शन बॉडी इथे लिहू शकता. आणि त्या फंक्शनमधून एखादी जर व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करायची असेल तर अशी रिटर्न कीवर्डद्वारे तुम्ही रिटर्न करू शकता. काय करू शकता? रिटर्न व्हॅल्यू तुम्ही इथे करू शकता. अशा प्रकारे काय तुम्ही फंक्शनला डिक्लेअर करू शकता. नेक्स्ट तुम्ही बघितलं की ह्या फंक्शनमधून जर एखादी गोष्ट तुमची केलेली आणि याला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्हाला ह्या फंक्शनच्या नावाने इथं कॉल द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? फंक्शनच्या नेमनी इथे कॉल द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? कॉल द्यावा लागतो याला एक्झिक्युशन करण्यासाठी. काय? एक्झिक्युशन करण्यासाठी. कशासाठी? एक्झिक्युशन करण्यासाठी. आता एवढ्या डिटेलमध्ये आणि एवढं सगळं लिहून कोणीच सांगत नाही, लोक थोडंफार बेसिक समजून निघून जातात. आता बघा फंक्शनचं तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल तर आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ. हा सिंटॅक्स आधी लिहा, माझ्यासोबतच नोट्स बनवायला ट्राय करा, कारण आता नोट्स बनवायला मला थोडा टाईम भेटत नाही. खूप सारे लेक्चर दिवसभरामध्ये 4 लेक्चर घेतो, नंतर परत आपले बाकीच्या पण गोष्टी राहतात. रेकॉर्ड C++चं पण आहे, डबल अजून जावाचं पण पुढची तयारी चालू आहे. त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी प्लॅन करतो आहे मी. माझं असं प्लॅन चालू आहे की जावा DSC पण टाकून द्यावं. 1 वर्ष जाईल कोर्स, पण मुलं डायरेक्ट एकाच सिरीज म्हणजे सगळं तयार होऊन जाईल मला असं वाटतंय. बघू आता कितपत ते जाते, कितपत ते आपलं सत्य होतं आहे बघू. लीड कोडचे क्वेश्चनचा पण प्लॅन आहे माझा. बघू चला. थोडेसे पैशाची कमी आहे, म्हणजे मला काही गोष्टी अजून शिकायच्या आहे. त्यासाठी मी लर्निंगसाठी काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण थोडेसे पैशाचा इश्यू आहे माझा. म्हणजे की मी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, ॲडव्हान्स कोर्सेस घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याची चार्जेस खूप जास्त आहे. तर ते इंग्लिशमध्ये आहे, मोठे मोठे टीचर आहे, मला पण कोणाकोणतरी शिकावंच लागतं, तेव्हा मी तुम्हाला शिकू शकतो. हळूहळू आपण शिकून घेऊ. आता इथं काय की एखादं फंक्शन आहे, जसं की मी काय केलं, ग्रीट नावाचं एक फंक्शन बनवलं. डिफ ग्रीट नावाचं काय बनवलं इथं फंक्शन, काही पण नाव देऊ शकता, मी बोललो ना तुम्हाला. ग्रीट नावाचं इथं फंक्शन बनवलं. आता या फंक्शनमध्ये काय आहे की मी कोणतीच व्हॅल्यू रिटर्न नाही करत आहे, सिम्पल फंक्शन आहे. प्रिंटएफ काय केलं मी? प्रिंटएफ इथं केलं हॅलो. प्रिंटएफ काय केलं? हॅलो. तर इथं काय प्रिंट होईल माहिती का? आता या फंक्शनला जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं तर मी काय बोललो होतो तुम्हाला, या फंक्शनला इथं कॉल द्यावा लागेल. जोपर्यंत तुम्ही कॉल नाही देणार ना, त्या कॉल एक्झिक्यूट नाही होणार. हॅलो आपल्याला स्क्रीनवर नाही दिसणार. तुम्ही माझ्या इथे लिहून दाखवता हे खरं आहे, पण आम्हाला प्रोग्राम टाईपच करून कळतो. म्हणजे काय करतो? प्रोग्राम हा टाईप करूनच कळतो. तर या पायथॉनच्या फोल्डरला मी तर ड्रॅग अँड ड्रॉप करतो आणि इथं VS कोड आपलं ओपन करतो आणि इथं मी 25th.py म्हणून एक काय करतो, एक इथे काय करतो 25th.py. कितवं लेक्चर चालू आहे? जसं की मी काय केलं, डेप नावाचं एक ग्रीट नावाचं एक काय केलं फंक्शन बनवलं. तर ते फंक्शनच्या पुढं 2 पॅरेंथेसिस असणारच. याच्यात कोणतेही मी पॅरामीटर इथं पास नाही केलेले. नंतर इथं काय केलं मी, प्रिंट काय केलं मी, प्रिंट इथं केलं आहे मी, हॅलोला इथं प्रिंट केलं आहे. काय केलं? हॅलोला इथं प्रिंट केलं आहे. नंतर मी ह्या ग्रीटला काय केलं, इथं ग्रीटला इथे कॉल केलेले. काय केलं? ग्रीटला कॉल केले. जोपर्यंत कॉल करत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे का? नाही. तर इथं बघा, जर मी याला कॉल केलं नाही तर काय होतं आपण ते बघू. तुम्ही याच्याला की करूनच दाखवा. जर मी याला कॉल केलं नाही तर काहीच येणार नाही, आणि जेव्हा मी याला कॉल करेल तेव्हाच तो काय होईल, एक्झिक्यूट आपला होईल. जेव्हा मी याला कॉल करेल तेव्हाच काय मला आउटपुटमध्ये हॅलो आपला दिसेल. समजलं? तर हा जो आहे ती फंक्शनचं काय, हे फंक्शन डेफ कीवर्डने आपण पायथॉनमध्ये फंक्शन डिफाईन करतो. थोडंसं मी याला झूम करतो. डेफ कीवर्डने आपण पायथॉनमध्ये फंक्शनला डिफाईन करतो. हे फंक्शनचं नाव आहे, त्याच्या पुढं काय पॅरेंथेसिस ब्रॅकेट आहे, त्याच्यात कोणतेही पॅरामीटर मी पास केलेले नाही. हे फंक्शन काय करते, तुम्ही जेव्हा त्याला कॉल करशाल तेव्हा काय तो हॅलो प्रिंट करून देईल. तुम्ही म्हणशाल सर एकदा कॉल केला अजून एकदा कॉल करा ना, ग्रीट. काय झालं तुम्हाला बघायचं आउटपुटमध्ये काय होईल. इथं बघा आउटपुटमध्ये 2दा हॅलो आलं. तुम्ही म्हणशाल सर हे तुम्ही सांगताना याच्यावर विश्वास नाही आम्हाला, अजून एकदा करून दाखवा ना. अजून एकदा केलं तरी बघा 3. म्हणजे तुम्हाला हॅलो जर प्रिंट करायचं तर तुम्ही 3 वेळा फक्त काय करा, त्या फंक्शनला कॉल करा, तुमचं काय होऊन जाईल, हॅलो आपला इथे प्रिंट होऊन जाईल. तर अशा प्रकारे काय तुम्ही फंक्शनला इथे डिफाईन करू शकता. समजलं? पण हे फंक्शनचे काहीतरी टाईप असेल ना, तुम्ही म्हणशाल सर इथं पॅरामीटर रिसीव्ह करण्यासाठी बनवले, म्हणजे ऑब्विसली इथून काहीतरी व्हॅल्यू पास करशाल. काय करशाल? व्हॅल्यू पास करशाल. आता थोडंसं अजून डीपमध्ये आपण स्टडी करू.
फंक्शन विथ पॅरामीटर. फंक्शन विथ पॅरामीटर म्हणजे काय, इथं आता मी एकदाच कॉल करतो. फंक्शन विथ पॅरामीटर म्हणजे काय, की आता मी इथं काय करतो, ही ग्रीट नावाचं जे फंक्शन आहे ना, इथून काय करतो मी JAYESH या फंक्शनला ॲज अ आर्ग्युमेंट पास करतो. हा JH मी काय दिलाय, आर्ग्युमेंट पास केला. इथं जी व्हॅल्यू पास केली त्याला काय म्हणतो, आर्ग्युमेंट. जर तुम्ही इथून आर्ग्युमेंट पास करत असाल तर वरती तुम्हाला रिसीव्ह करण्यासाठी काय बनावं लागेल, एक पॅरामीटर बनावं लागेल. तुम्ही पॅरामीटर जसं काय घेतलं की इथं नेम नावाचं काय केलं तुम्ही, एक पॅरामीटर बनवलं. आता मला इथं काय करायचं, हॅलो प्लस काय करायचं तुम्हाला, इथं नेम टाकायचं, हॅलो नेम. मी काय केलं, त्या नेमला काय केलं, त्याच्यासोबत कॉन्कॅटिनेशन परफॉर्म केलं. तर काय होतं आपण बघू. हा JH मी काय केला, ॲज अ आर्ग्युमेंट इथून पास केला. वरती रिसीव्ह करण्यासाठी काय एक पॅरामीटर आहे नेम. त्या नेमला तुम्ही काय केलं, हॅलोच्या पुढं कॉन्कॅटिनेशन करून दिलं. तर इथं बघा हॅलो JH काय आलं, हॅलो JH. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, जोडणं. पण मला त्यांच्यामध्ये थोडं स्पेस जोडायचं, तर मी इथं काय केलं, इथे मी टाकलं स्पेस. आणि परत या इथं मी नेम JH मी इथून पास केलं होतं ॲज आर्ग्युमेंट म्हणून, त्याला वरती रिसीव्ह करण्यासाठी कोण आहे, नेम नावाचं एक पॅरामीटर आहे. हॅलो नेम. नेम नंतर काय झालं, हा जो JH मी इथून पास केला होता तो इथं सेट झाला. काय झालं, इथं सेट झाला. यांच्या दोघांमध्ये जो स्पेस आहे, स्पेस तर अजून दिला नाही म्हणून स्पेस तर येणारच नाही. इथं मी स्पेस दिला. स्पेस दिल्यानंतर बघा हॅलो स्पेस JH आपलं इथं प्रिंट झालं. तर यालाच काय म्हणता, यालाच म्हणता फंक्शन विथ पॅरामीटर. काय म्हणता, फंक्शन विथ पॅरामीटर. तर नेम काय इथं पॅरामीटर आहे, JH काय इथं आर्ग्युमेंट आहे. समजलं. आता फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू, मला काय करायचं, फंक्शन म्हणून एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची. तर याला काय करतो मी, कमेंट आउट करून देतो. जसं की रिटर्न म्हणजे की डेप नावाचं एक आपण बनवलं, ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं. आणि इथं मी काय दोन पॅरामीटर पास केले, इंट A आणि काय इंट B, असे दोन पॅरामीटर इथं पास केले. आता मी काय करतोय, या दोघांची ॲडिशन परफॉर्म करतोय. ॲडिशन काय करतोय, ॲडिशन मी इथं लिहिलं रिटर्न A + B, अशी काय केली मी ॲडिशन केली. आता मला काय करायचं आहे, नुसतं एवढं करून चालेल का नाही, मला यांच्या दोघांची ॲडिशन जी रिटर्न करायची, रिटर्न कुठं करायची, ॲड नावाचं मी इथं फंक्शन कॉल केले. त्यामध्ये मी 2 नंबर पास केले, 10,20. हे 2 नंबर काय केले मी इथं पास केलेले. याची गरज आहे का आपल्याला, नाही. काय केले, 2 नंबर मी इथं पास केलेले, ॲड नावाचं फंक्शन बनवलं. इथं इंटिजर लिहिण्याची गरज आहे का, नाही. पण आपल्याला काय झालं की दुसऱ्या लँग्वेजचं जास्त स्टडी करून इथं मी चुकवलं. इथं इंटिजर लिहिण्याची गरज आहे का, नाही. A आणि B काय करा, तुम्ही ॲज अ पॅरामीटर पास करा. A आणि Bला तुम्ही काय करा, यांच्या दोघांची ॲडिशन इथून रिटर्न करा. रिटर्न कुठं करायची रिटर्न कुठं करायची, ॲडकडं तुम्ही रिटर्न केली तर ते ॲडमध्ये तुम्ही काय करा, आरमध्ये जाऊन त्याचा रिझल्ट स्टोअर करा. केला. आणि ह्या दोघांची ॲडिशन तुम्ही बघा, प्रिंट एफच आलं. प्रिंट काय करा, तुम्ही आरला इथं प्रिंट करा. तर तुम्ही बघा जेव्हा आरला तुम्ही प्रिंट करशाल तेव्हा बघा काय होईल, तुमचा रिझल्ट 30 तुम्हाला दिसेल. काय दिसेल, 30 तुम्हाला दिसला. तुम्ही म्हणशाल हा वर्क कसं करतोय, तुम्ही एकदा समजावा. काय करा, समजावं. इथं मी काय केलं आहे, 10 आणि 20 काय केले मी, 10 आणि 20 इथं आर्ग्युमेंट पास केले. काय केले, आर्ग्युमेंट पास केले. इथून पास केले, त्यांना रिसीव्ह करण्यासाठी वरती काय पॅरामीटर बनवले. 10ला रिसीव्ह करण्यासाठी कोण आहे, A आहे. 20ला रिसीव्ह करण्यासाठी कोण, B आहे. मग आता A आणि B मध्ये काय झालं, 10 आणि 20 आली. या दोघांची ॲडिशन काय आहे, 30. याला रिटर्न कुठं केलं तुम्ही, परत ॲड कर रिटर्न केलं. त्या ॲडला स्टोअर कुठं केलं मी, आरमध्ये स्टोअर केलं. आणि जेव्हा मी आरला प्रिंट केलं तर आरमध्ये काय आली, या दोघांची ॲडिशन 30. तर त्याच्यामुळं अशा प्रकारे 30 आपला इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे काय फंक्शन विथ पॅरामीटर तुमचं कवर झालेलं आहे. नेक्स्ट आहे आपलं की टाईप्स ऑफ फंक्शन कोणते कोणते. काय आत्तापर्यंत तुम्ही खूप सारे फंक्शन बघत आलेले. खूप सारे फंक्शनमध्ये सगळ्यात पहिले 2 टाईपचे फंक्शन असतात. टाईप्स ऑफ फंक्शन कोणते कोणते फंक्शन आहे. पहिला जो फंक्शन आहे, एक आहे बिल्ट इन फंक्शन. काय बिल्ट इन फंक्शन. आणि दुसरा जो फंक्शन आहे युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे आत्ता जे बनवले ना मी, हे सगळे काय युजर डिफाईन फंक्शन आहे. बिल्ट इन फंक्शन म्हणजे कोणते कोणते, तुम्ही आत्तापर्यंत प्रिंट नावाचं एक फंक्शन बघितलं, जे काय करते आउटपुट आपल्याला दाखवण्याचं काम करते. हे काय बिल्ट इन फंक्शन आहे. नंतर तुम्ही लेन नावाचं फंक्शन बघितलं असेल, जे काय लेंथ कॅल्क्युलेट करतं. नंतर तुम्ही अजून पुढे गेला तर काय टाईप नावाचं एक फंक्शन आहे, जे काय करतं टाईप चेक करतं. अजून थोडं पुढे गेले तुम्ही काय बघितलं होतं, इनपुट नावाचं फंक्शन आहे. अजून थोडं पुढे गेले तर काय पायथॉनमध्ये इंट नावाचं फंक्शन आहे. नंतर बुल नावाचं फंक्शन आहे, स्ट्रिंग नावाचं फंक्शन आहे. हे सगळे काय तुमचे फंक्शन आहे, बिल्ट इन फंक्शन आहे पायथॉनमध्ये. आणि युजर डिफाईन फंक्शन जे आपण बनवतो डेप्थच्या मदतीने बनवले. जसं डेप्थ ॲड बनवला आत्ता आपण. त्याच्यानंतर काय डेप्थ ग्रिड बनवलं, ग्रिड एक बनवलं.
हे काय आपण बनवलं, याला काय म्हणतात युजर डिफाईन फंक्शन म्हणतात. काय म्हणतात? युजर डिफाईन फंक्शन म्हणतात. आता युजर डिफाईन फंक्शनचे पण खूप सारे टाईप्स आहे. काय युजर डिफाईन फंक्शनचे पण खूप सारे टाईप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप आहे तो म्हणजे काय, फंक्शन विदाऊट पॅरामीटर. विदाऊट फंक्शन असा की ज्याच्यात पॅरामीटर आपण पास नाही करणार. जे सगळ्यात पहिलं बघितलं होतं त्याच्यात काय पॅरामीटर पास नाही केलं. आणि विदाऊट रिटर्न, त्याच्यातून कोणती व्हॅल्यू आपल्याला रिटर्न नाही करायची. काय कोणती व्हॅल्यू रिटर्न नाही करायची. म्हणजे जसं की तुम्ही बघा डेफ शो नावाचं मी काय बनवलं इथं, फंक्शन बनवलं. बरोबर, फंक्शन बनवलं. इथं प्रिंट काय केलं मी, प्रिंट मी केलं की पायथॉन फंक्शन. या पायथॉन मी इथं काय केलं, इथं टाकलं. मग मी काय केलं, याला डेफ शो प्रिंट पायथॉन इथं केलं. आणि ह्या शोला इथं काय केलं, मी कॉल केलं. फक्त काय केलं, या शोला इथं कॉल केलं. तर काय इथं मी कोणते आर्ग्युमेंट पास केले का, नाही. आर्ग्युमेंट पास केले नाही म्हणजे पॅरामीटरचा काही संबंधच नाही. कोणती व्हॅल्यू रिटर्न केली का मी इथून, नाही. तर अशा फंक्शनला काय म्हणतो, विदाऊट पॅरामीटर विदाऊट रिटर्न. हा झाला पहिला युजर डिफाईन फंक्शनचा टाईप. झालं. आता याला काय करू आपण, इम्प्लिमेंट करून बघू आणि पुढचे टाईप पण काय एक एक करून समजून घेऊ. काय केलं, याला करून देतो मी कमेंट आउट. इथं बघा मी काय करतो, एक फंक्शन बनवलं डेफ काय शो नावाचं, इथं फंक्शन बनवलं. फंक्शन बनवलं. इथं काय केलं मी, प्रिंट प्रिंट. इथं काय केलं, हॅलो. काय केलं, हॅलो मी इथं पास केलं. नंतर काय शो नावाचं इथं मी फंक्शन बनवलं. शो नावाचं फंक्शन बनवल्यानंतर इथं मला कॉल केलं. कोणते पॅरामीटर पास केले की मी, नाही. कोणते आर्ग्युमेंट पास केले का, नाही. हॅलो आपला इथे प्रिंट झाला. आता मला काय करायचं, एक फंक्शन काही गोष्टी रिटर्न तरी केल्या का मी, तो रिटर्न कीवर्ड वापरला आहे का, नाही. आता मला काय करायचं, फंक्शन विथ पॅरामीटर विदाऊट रिटर्न. म्हणजे की एक मी काय करतो, एक पॅरामीटर पास करतो. जसं की शोमध्ये काय करतो मी, शोमध्ये जयेश नावाचं काय करतो, इथं नेम पास करतोय. इथून जर मी आर्ग्युमेंट पास करतो वरती रिसीव्ह करण्यासाठी काय पॅरामीटर मला बनवायचे. हॅलो मी इथं काय केलं, नेम नावाचं इथं बनवलं. आणि याच्यासोबत काय केलं, कॉन्कॅटिनेशन. कसलं, एक तर आधी स्पेसचं कॉन्कॅटिनेशन केलं. आणि मग त्याच्यासोबत कॉन्कॅटिनेशन कशाचं केलं, ही नेम जे आलेलं आहे ना तिथं सेट करून दिलं. खालून जे तुम्ही काय केलं, आर्ग्युमेंट पाठवले त्याला रिसीव्ह करण्यासाठी नेम नावाचं पॅरामीटर बनवलं आणि ते तिथं प्रिंट केलं. तर याला काय म्हणतं, याला काय म्हणतं, याला काय म्हणतं, ही फंक्शन विथ पॅरामीटर आणि विदाऊट रिटर्न व्हॅल्यू. कारण की का इथं मी काय रिटर्न केलं आहे का, नाही, काहीच रिटर्न नाही केलं. याला म्हणतं फंक्शन विथ पॅरामीटर विदाऊट रिटर्न व्हॅल्यू. समजलं. नंतर हे फंक्शन विदाऊट पॅरामीटर आणि विथ रिटर्न व्हॅल्यू. काय केली की कोणती पॅरामीटर मी इथं टाकलेली नाही आणि त्याच्यातून काहीतरी व्हॅल्यू रिटर्न होती. जसं की एक्झाम्पल बघायचं आहे तुम्हाला की फंक्शनमध्ये कोणते पॅरामीटर नाही, फक्त काय केलं त्याच्यातून रिटर्न केली व्हॅल्यू. काय केलं, फक्त रिटर्न केली व्हॅल्यू. मी त्याच्यातून कोणतीही गोष्ट मी काय पॅरामीटरमध्ये पास नाही केलं. जसं की इथं बघायचं तुम्हाला डेफ गेट नंबर नावाचं एक फंक्शन बनवलं. मी काय केलं, एक नंबर नावाचं फंक्शन बनवलं. याच्यामध्ये कोणते मी काय करतोय, पॅरामीटर नाही पास करत आहे, पण इथून रिटर्न करतोय मी व्हॅल्यू. रिटर्न कीवर्ड वापरावा लागतो. जिथून रिटर्न करतो तिथं रिटर्न आपल्याला वापरावा लागतो. जसं की 100 हा काय केला मी, इथून रिटर्न केला. रिटर्न केला तर मला आता इथं स्टोअर कुठं करायचं आहे, स्टोअर किंवा डायरेक्टली मी काय करतो, प्रिंट प्रिंट काय करतो, त्या गेट नंबर फंक्शनला डायरेक्टली कॉल करतो. इथं काय करतो, कॉल करतो. काय केलं, गेट नंबर फंक्शनला इथं मी कॉल केलं. तर इथून काय केलं मी, कोणती आर्ग्युमेंट पास केले का, नाही. आर्ग्युमेंट नाही म्हणजे पॅरामीटर पण नाही, पण इथून मी व्हॅल्यू काय केली, रिटर्न केली. म्हणजे फंक्शन विदाऊट पॅरामीटर बट रिटर्न व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही याला रिटर्न करशाल तर इथं बघा 100 रुपीज काय झाले, 100 तुमचा नंबर इथं येऊन गेला. काय केलं, 100 नंबर तुमचा येऊन गेला. थोडंसं म्हणजे की दिवसभरामध्ये जास्त काम केल्यामुळे काही गोष्टी मी बोलून जातो, पण ते ॲक्च्युअलमध्ये तुम्ही समजून घ्या काय बोलतो मी, मिनिंग नेमकी काय सांगतोय तुम्हाला. समजलं. रिटर्न 100. आता फंक्शन विथ मल्टिपल पॅरामीटर. फंक्शन विथ मल्टिपल पॅरामीटर. जसं की मल्टिपल पॅरामीटरमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं, मल्टिपल पॅरामीटरमध्ये 10 आणि 20 पाठवले होते ना, ते काय मल्टिपल पॅरामीटर आहे. मी काय करतो आता नेम आणि एज पाठवतो. जसं की इथं काय केलं, डेफ नावाचं फंक्शन बनवलं. तिथं काय स्टुडंट आहे, स्टुडंटची इन्फॉर्मेशन काय असू शकते, स्टुडंटमध्ये तुम्ही त्याचं नेम घेऊ शकता, कॉमा काय एज तुम्ही घेऊ शकता. काय घेऊ शकता, एज एज. आणि त्याच्यानंतर मी काय करतोय, प्रिंट प्रिंट काय करतोय, त्या नेमला आणि एजला काय करतोय, इथे प्रिंट करतोय. काय करतोय, नेमला आणि एजला इथे प्रिंट करतोय. नेक्स्ट आता मला काय करायचं, या फंक्शनला कॉल पण करावं लागेल. जर कॉल नाही केलं तर काय होईल, स्टुडंट या फंक्शनला काय करायचं, कॉल पण करायचं मला. जर याला मी कॉल नाही केलं तर काय होईल, इथं मला पास पण करावं लागेल. काय,
मला इथं पास करावं लागेल JAYES आहे जयेश, आणि याचे एज किती आहे 23, हे तुमचं इथं पास केलं आहे. तर खाली काय झालं की मल्टिपल तुमचे पॅरामीटर इथं बनवले, तर हे झालं आपलं जयेश 23. अशा प्रकारे तुम्ही काय एक्झिक्युशन खूप जास्त प्रकारे करू शकता. किंवा डिफॉल्ट पण तुम्ही देऊ शकता. जसं की एज मी इथून पास नाही केलं, एज काय इथून पास नाही केलं, पण मी ते एज काय केलं 23 मी इथून सेट केला. तर तुम्ही डायरेक्टली याला काय म्हणता डिफॉल्ट पॅरामीटर म्हणता, की तुम्ही डायरेक्टली पॅरामीटर तिथल्या तिथं सेट करून दिले, त्याला काय म्हणता डिफॉल्ट पॅरामीटर म्हणता. इथं बघा जयेश 23 तरी पण काय इथं तुमचं प्रिंट झालेलं आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट पण म्हणू शकता तुम्ही त्याला, की जसं की डिफॉल्ट पॅरामीटर हा आर्ग्युमेंटच म्हणता येईल, कारण की तुम्ही डायरेक्टली वरती जाऊन सेट केले. काय केलं डायरेक्टली काय तुम्ही इथे सेट केलेले. समजलं की डिफॉल्ट आर्ग्युमेंट जर म्हणायला गेलं तर कसं होईल ते तुम्हाला मी सांगतो. एक डिफॉल्ट पॅरामीटर सांगितलं तुम्हाला मी, आता डिफॉल्ट आर्ग्युमेंट तुम्हाला सांगायचे. हे कोणतं डिफॉल्ट पॅरामीटर आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट जसं की मी इथं काय बनवलं डेफ काय बनवलं कंट्री नावाचं एक फंक्शन बनवतो आहे, कंट्री नावाचं फंक्शन बनवतो आहे. तिथं मी काय टाकतोय जे नेम इज इक्वल टू काय टाकतोय मी नेम इज इक्वल टू इंडिया. काय टाकतोय इंडिया. इथं मी आता काय केलं इंडिया. आता मी काय करतोय नंतर इथं मी प्रिंट करतोय नेमला, इथं काय करतोय प्रिंट करतोय. नंतर या कंट्रीला काय करतोय मी इथं कॉल करतोय. काय करतोय या कंट्रीला कॉल करतोय. नंतर एक अजून मी एक कंट्री बनवली ज्याच्यामध्ये काय करतोय मी इथं आपला चांगला मित्र कोण आहे रशिया. इथं काय केलं रशिया आपल्याला इथे टाकून दिलं. नेम इंडिया झालं आणि कंट्री रशिया. इथं जेव्हा मी याला प्रिंट केलं तर पहिल्यांदा काय येईल इंडिया येईल, नंतर काय आलं रशिया. याला काय म्हणतो आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट. इथे काय केले डिफॉल्ट आर्ग्युमेंट आपण इथे पास केलेलं आहे. नंतर कीवर्ड आर्ग्युमेंट पण राहतं. कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय राहतं हे पण आता बघतो. याला काय म्हणतो आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट. अजून एक कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे की कीवर्ड आर्ग्युमेंट जर भरायला गेलं तर डेफ काय इन्फो नावाचं एक तुम्ही काय बनवलं एक फंक्शन बनवलं. इथं काय केलं मी नेम आणि एज इथं काय केलं स्पेसिफाय केलं. नंतर मी याला काय करतो रे नंतर याला मी काय करतो प्रिंट नेम आणि एज. प्रिंट काय केलं नेम आणि एजला इथं प्रिंट केलं. काय केलं नेम आणि एजला इथं मी प्रिंट केलं. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे इथं मी डायरेक्टली जेव्हा मी फंक्शन कॉल करतो आहे इन्फो नावाचं फंक्शनला मी काय केलं इथं कॉल केलं, आणि जे नेम आहे त्याच्यात नेममध्ये काय टाकतो मी डायरेक्टली इथे डायरेक्ट असाइन करून देतो JK. आणि जे एज आहे ना एजमध्ये काय टाकतो एज इज इक्वल टू काय टाकतो 24 इथं टाकून देतो. काय करतो एज इज इक्वल टू 24. आणि याला जेव्हा मी रन कराल तर JK 24 याला मग काय म्हणतात कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही काय आर्ग्युमेंट इथे पास करू शकता. व्हॅरिएबल लेंथ आर्ग्युमेंट म्हणजे की मला काय करायचं आहे व्हॅरिएबल लेंथ आर्ग्युमेंट तुम्ही बघितलं खूप साऱ्या गोष्टी आहे. अजून लॅम्बडा फंक्शन आहे. व्हॅरिएबल लेंथ आर्ग्युमेंट आपण काय नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, कारण खूप साऱ्या गोष्टी फास्टमध्ये होत आहे असं मला वाटते. पण जेवढ्या वेने तुम्हाला समजवले तेवढं तुमचं झालेले. वे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही कोणत्या वेने कसं समजताय ते इम्पॉर्टंट आहे. कारण इन्फॉर्मेशन गॅदर करणं म्हणजे कोडिंग नाही. तुम्हाला डेप्थ किती आणि किती कॉन्सेप्च्युअली लॉजिकली तुम्ही चांगलं शिकताय त्याला कोडिंग म्हणतात. समजलं की म्हणजे की इन्फॉर्मेशन कलेक्शन करून ठेवणं किंवा काही गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजे कोडिंग नाही. कोडिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला लॉजिकली इम्प्रूव्ह होण्यासाठी ती गोष्ट आहे. तुम्ही कसं लॉजिकली जास्त इम्प्रूव्ह होऊ शकता, कसं त्या स्पेसिफिक प्रॉब्लेमला सोल्युशन देऊ शकता, त्यासाठी कोडिंग असते. आलं जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करणं सगळ्या गोष्टी करणं आता ChatGPT तुम्हाला स्वतः प्रोव्हाइड करून देते, पण ते सोल्युशन बघून आता मला कसं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल याला जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हे फंक्शन समजलंच असेल. अजून फंक्शनमध्ये तुमचे खूप टॉपिक आहे, जसं की लॅम्बडा फंक्शन झालं, जसं की व्हॅरिएबल फंक्शन झालं, आणि फंक्शनच्या बेसिसवर अजून काही प्रोग्राम पण घ्यायचे. रिकर्सिव्ह फंक्शन रिकर्शनवाला जे घ्यायचं आहे, फॅक्टवाला तो प्रोग्राम आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. खूप साऱ्या गोष्टी अजून बाकी आहे फंक्शनच्या बेसिसवर. हा पार्ट 1 आहे फंक्शनचा. असे पार्ट 2 पार्ट 3 तर नाही येणार, पण पार्ट 2 आपला 100% येईल. आजच्या दिवस तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं जर समजलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. काहीतरी गोष्ट मला शेअर करा. मेन म्हणजे ना व्ह्यूज मेन. आता तुमचे जेवढे जास्त व्ह्यूज राहतील तेवढं थोडंफार